वसमत तालुक्यातील कवठा येथील ग्रामपंचायत कार्यालय तलाठी सज्जा यांच्या विद्यमानं ग्राम दरबार आयोजित करण्यात आलं होतं। या अभिनव संकल्पनेतून ग्रामस्थांच्या विविध प्रशासकीय कार्यालयामध्ये प्रलंबित असणाऱ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या अभिनव संकल्पनेतून ग्रामस्थांच्या विविध प्रशासकीय कार्यालयामध्ये प्रलंबित असणाऱ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। ॲग्रीस्टॅगच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या किसान कार्ड यासोबतच शेतकऱ्यांच्या विविध समस्या, पीक विमा, अतिवृष्टी अनुदान, पांदण रस्ते याशिवाय महसूल विभाग अंतर्गत येणाऱ्या अडचणी, पोलीस प्रशासनातील अडचणी, ग्रामविकास विभाग, शिक्षण विभाग, बँकेतील अडचणी, आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभाग या सर्व समस्या सोडवण्यासाठी या ग्राम दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबूरावजी खराटे हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तहसीलदार वसमत श्रीमती शारदा दळवी या होत्या। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार VM डोणगावकर, गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील अंबुरे, गट शिक्षणाधिकारी सतीश काष्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर गवई, आरोग्य विभागाच्या डॉक्टर सावित्री होळकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक प्रबंधक कृष्णा वाडीकर, सरपंच मंगला तुंबे, महिला बालकल्याण अधिकारी सारिका सोरेकर यासह सर्वच विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। या ग्राम दरबारामध्ये ग्रामस्थांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर आपापल्या समस्या मांडल्या। यामध्ये प्रामुख्यानं इथल्या स्मशानभूमीचा प्रश्न, त्याबरोबरच जलजीवन मिशन आणि पांदण रस्ते हे मुद्दे जास्त प्रभावी ठरले। कार्यक्रमाचं संचालन आणि आभार बालय्या स्वामी यांनी केलं, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी सुधीर इंगळे, ग्रामपंचायत अधिकारी DK आजादे, चक्रधर खराटे यांनी विशेष परिश्रम घेतले होते। कवठा इथे एक दिवस गावकऱ्यांसोबत हा दिवस साजरा करत असताना माझ्या तालुक्यातले जेवढे विभाग आहेत तर त्या विभागाचे कार्यालय प्रमुख त्याचबरोबर त्यांचे प्रतिनिधी देखील आम्ही उपस्थित होतो। या कार्यक्रमामध्ये गावकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत तर त्या समस्यांचं निराकरण लवकरात लवकर करावं याच्यासाठी त्यांनी जे प्रश्न मांडले, समस्या मांडल्या, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। सोबतच या कार्यक्रमामध्येच आपण ॲग्रीस्टॅग म्हणजे जे की फार्मर ID तयार करण्याचं काम जे आहे तर ते कॅम्पच्या द्वारे आपण करतो आहोत। आयुष्यमान भारत कार्ड देखील लोकांनी काढावं याच्यासाठी देखील मी आवाहन दिलेलं आहे, लोकांना केलेलं आहे। आणि ज्या समस्या त्यांनी आता मांडल्या तर या लवकरात लवकर कशा पूर्ण होतील याच्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असणार आहोत, असं आम्ही या गावकऱ्यांसोबत आज त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे। हो, कारण का की आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये हा कार्यक्रम जो आहे तो राबवला जावा याच्यासाठी माननीय विभागीय आयुक्त यांनी असे निर्देश दिलेले आहेत की एक दिवस गावकऱ्यांसोबत सर्व अधिकाऱ्यांनी घालवणं अपेक्षित आहे। तर याप्रमाणे आमचं नियोजन पुढे असेल। ग्राम दरबार म्हणजे गावासाठी अधिकारी, पूर्ण अधिकारी, जेवढे खाते तेवढ्याचे अधिकारी आणि गावकरी हा जे संबंध एकमेकाचा आज घडून आला, स्तुत्यक्रम झाला आणि त्यांचं अभिनंदन कोणाचं, महसूल खात्यात आणि ग्रामपंचायत त्याच्यामधून प्रत्येक अधिकाऱ्यानं आपल्याकडे जे जे काय कर्तव्य आहे ते त्यांनी पार पाडायचं। कोणालाही त्याच्यापासून हे करायचं नाही। तसंच प्रत्येक अधिकाऱ्याने सांगितलं की तुम्ही आम्हाला भेट द्या, आम्हाला तुमचा वेळ द्या आणि आमच्याकडून जे काय काम आहेत ते तुम्ही करून घ्या, प्रत्यक्ष भेटा, जरी नाही झालं तरी आम्ही करणार म्हणजे करणार असं प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्याला सगळ्याला वचन दिलेलं गावकऱ्याला, तेच आम्ही स्तुत्य मानतो आणि हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला। काय समस्या आहेत गावाच्या पाण्याची समस्या आहे, स्मशानभूमीची समस्या आहे, लाईनची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे, गाव बांधण्याची समस्या आहे। या प्रत्येकानं या समस्या सांगितल्या, त्याने गावकऱ्यांनी सांगितल्या, त्याने होकार दिला की आम्ही हे तुमचे प्रत्येक योजना आम्ही करणार, त्याच्याबद्दल आम्ही त्याचे आभार मानणार। सुट्टी कार्यक्रम झाला एवढे अधिकारी काय प्रत्येकानं दिला ना, सांगितलं ना, आम्ही ते पांदण रस्ते देऊ, आम्ही विजेचं काम त्या अधिकाऱ्याला सांगू, आमचे शाळेचं काम जे अंगणवाडीचं काम सांगितलं होतं ते त्या अधिकाऱ्याने सांगितलं, आम्ही त्याची व्यवस्था करू। प्रत्येकानं प्रत्येक खात्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्याच्याबद्दल आम्हाला काही दुमत नाही। या उपक्रमाचा तुम्हाला फायदा नक्कीच होणार आहे, काय सांगाल? काय म्हणले? हा जो उपक्रम राबवला याचा फायदा तुम्हाला होणारच आहे? होणार, 100% होणार, कारण आम्हाला रस्ता मिळणार, स्मशानभूमी मिळणार, आणखीन रस्ते मिळणार, पाण्याची व्यवस्था होणार,
शाळेची व्यवस्था होणार, हे सगळे काम आमचे होणार आहे, 100% होणार आहे. ग्रामपंचायत कार्यालय कौठा आणि तलाठी सज्जा कौठा यांच्या विद्यमाने प्रथमच आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रशासन आपल्या दारी या उपक्रमातून एक दिवस गावकऱ्यासाठी अर्थात ग्राम दरबारचं आयोजन आम्ही केलेलं होतं. यामध्ये आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी यांच्यापासून ते अगदी वीज वितरणच्या खालच्या अगदी शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत यांना आम्ही आमंत्रित केलं. सर्व प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी आले. गावकऱ्यांनी आपल्या पोटतिडकीने समस्या यांच्या पुढे मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने मुख्य समस्या म्हणजे गावासाठी स्मशानभूमी नाही आणि स्मशानभूमीला जागा नाही, हाही प्रश्न मांडण्यात आला. त्याचबरोबर वीज वितरणचे अनेक प्रश्न मांडण्यात आले. मुख्य म्हणजे उन्हाळा आता जवळ आला असून मागच्या 2 वर्षापासून जल जीवन योजनेचे काम रखडलेले आहे, ती समस्या मांडली. मग अशा वेगवेगळ्या समस्या या ठिकाणी मांडल्या. कृषी विभागाने कृषी स्टॅग अर्थात हा जो फार्मर आयडी काढण्याचं काम या ठिकाणी प्रत्यक्षात सुरू केलं. अशा वेगवेगळ्या समस्या आणि उपाययोजना या ठिकाणी केल्या. गावकऱ्यांच्या समस्या आमच्या सर्व प्रशासन अधिकाऱ्यांनी ऐकून घेऊन त्या सोडवण्याचं आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं आमच्या गावकऱ्यामध्ये एक समाधानाचं वातावरण असून एक अपेक्षा अशी आहे ग्रामस्थांची की जी आश्वासनं आम्हाला अधिकाऱ्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरून दिली ती लवकरात लवकर पूर्ण व्हावीत आणि माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला गावकऱ्याला या कार्यालयाच्या अनेक चक्रा माराव्या लागणार नाहीत अशी आम्हाला एक अपेक्षा आहे. सर्वजण आले, त्यांनी आमच्या समस्या ऐकून घेतल्या आणि सोडवण्याचं जे आश्वासन दिलं त्याबद्दल मी कौठा गावचा एक ग्रामस्थ म्हणून या सर्व अधिकाऱ्यांचे आणि माझी ग्रामपंचायत आणि तलाठी सज्जा यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आमचा आदर्श तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनी घेऊन हा उपक्रम राबवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी.